पंढरपूरला जात असताना आमच्यासोबत कांड होता होता वाचला. नेमका असं काय झालं चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज होता माझा वाढदिवस म्हणून मी पंढरपूरला चाललो होतो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. स्टँडवर उशीरपर्यंत थांबलो पण आपली लालपरी काय आली नव्हती. मग काय बसलो प्रायव्हेट गाडीत आणि निघालो मोहळा जायला. आणि मग काय थोड्याच वेळात दाखल झालो मोहळच्या स्टँडवर. आणि स्टँडवर ही दोन गावडी येताना दिसली. शंभू महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पंढरपूरच्या वाटेला. बिरो भाऊनं पोरीसारखं रुमाल तोंडाला बांधला आणि निघालो जायला. पोरीच्या वर नकरा ही नुसती असं 180 स्पीडनं थेट निघालो पंढरपूरला जायला. आणि जाता जाता आपल्या धनुला लय भूक लागली होती. मग काय तिला पोट भरून खाऊ पिऊ घातलं आणि सनाट निघालो जायला. आणि जाता जाता ही पेनूर मध्ये भले मोठे महाराजांची मूर्ती बघायला भेटली. आणि ही हाय योगेश भाऊ कसं जाताना पोरीसारखं नकर करायला लागले. हे असल्यामुळे ह्याला मी कुठं नेत नाही. गजब बेइज्जती है. हे असं नकर करत दाखल झालं पंढरपूरमध्ये. पंढरपूरच्या चौकामध्ये पुढे ट्रॅफिक हवालदार थांबली होती आणि आम्ही गाडीवर होतो 3 जण. मग काय करणार, उतरलो मी खाली आणि त्यांना जाऊ दिलं पुढं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. ट्रॅफिक हवालदारच्या तोंडासमोर कॅमेरा चालू करून त्यांना आम्ही चकवा दिला. Relax and take notes while I take totes of the night. आणि ही गाबडी पुढे येऊन माझ्यावर हसत होती. ह्याचा बदला मी नक्कीच घेणार. असं येडेचाळ करून झाल्यानंतर आम्ही पंढरपूरच्या इस्कॉनला चाललो. आणि आतमध्ये गेल्यानंतर एवढं भारी वाटत होतं काय सांगू नका. आणि ही हा इस्कॉन मधला प्रभुपाद घाट. घाटावर येऊन आपल्या चंद्रभागेत दर्शन घेऊन हातपाय धुलं. आणि थोड्याच वेळात इकडे प्रसादाला सुरुवात झाली. प्रसादाचा एवढा भारी वास येत होता की मी म्हणलं आधी पोटोबा मग विठोबा. मग का आम्ही बसला भगवंताचा प्रसाद खायला. मस्तपैकी प्रसाद खाऊन खाल्लेली ताटं धुवून घेतली. ही हाय चैतन्य महाप्रभूंच्या पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मेन मंदिराकडे. आपल्या श्रीकृष्णाचं मंदिरात आलेल्या पहिल्या गुरुदेवाचं दर्शन घेतलं. तिथं आम्ही नुकतंच गेल्यावर आरतीची वेळ झाली. मग काय चालू झालं पडदा हटवायला. अंगावर काटा येणार असं शंकरनाथ चालू झाला. शंकरनाथ वाजून झाल्यानंतर भगवंताची आरती चालू झाली. इकडे आरती चालू होती आणि इकडे भजन. खरंच लय भारी वाटत होतं बघा. आरती झाल्यानंतर इकडे प्रभूंचं प्रवचन चालू झालं. प्रवचन झालं आणि इकडे भगवंताचा आशीर्वाद द्यायला चालू झाला. फेऱ्या घेऊन प्रदक्षिणा मारल्या. श्रीकृष्ण दर्शन घेऊन आम्ही निघालो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. आणि मग थोड्या वेळात दाखल झाला विठ्ठलाच्या मंदिरासमोर. विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं ती काय तुम्हाला जाऊ शकत नाही कारण तिथं मोबाईल अलाउड नाही. जाता जाता आपण विठ्ठलाचा प्रसाद घेऊन चालला होता. मग काय घेतला प्रसाद आणि निघालो जायला. आणि जाता जाता म्हणलं अजून याचं चंद्रभागेत दर्शन घेऊन जावं. मग काय घेतलं चंद्रभागेत दर्शन आणि निघालो परतीच्या प्रवासाला. गाडीवर जात असताना योगेश भाऊची आणि माझी नाटकं चालू झाली. असं हुबलकावणी नाटक करत दाखल झालं मूळमध्ये. असं येडचाळ करून ह्यांना भुका लागल्या. मग काय बसलो ज्यूस प्यायला. कशी हुबलकावणी ज्यूस प्यायली ती बघा. मस्तपैकी ज्यूस पेलो आणि निघालो घरी. आणि आपला ब्लॉग इथं संपला. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.